मला वाटतं गणपतीपुढे विडा सुपारी ठेवून देऊ. विडा सुपारी गणपती बाप्पा मंगलमूर्ती. महागणपति देवताकं समर्पयामि अक्षरं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि नमस्कारं करोमि. अविनाशी व्यापुर जगतासी
लीला मात्रे धरिले मानव देहासी जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भुवर जडमुळ ताराया जय देव जय देव ऐसी त्याची जाणीव तू कवला करुणी गण गण गणा आता हरिहर गुरुवर तुझी सुख सदना जिकडे पावे तिकडे तू दिससी नयना जय देव जय देव चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भुवन जडमुळ ताराया जय देव जय देव लीला अनंत केल्या संकट सदनास भेटविले त्या आतुर चिन्हे क्षणात आणले जीवन निर्जल वापीस गेला जन्मचा धर्माचा नाश जय देव जय देव जय जय सच्चिद स्वामी गणराया अवतरलासी ताराया जय देव जय देव वारुण केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन सिंधू हा करण्या नौका तव चरण स्वामी दास करूचे पवना जय देव जय देव जय जय सच्चिद स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भुवर जडमुळ जय देव जय देव अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक श्रीरामवासी समर्थ प्रभू श्री सत्यनारायण महाराज की जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सागरम वेदांतम सदाशिवम विद्यावंदे ब्रह्मवाणी तत्त्वम् नमः शिवाय नमः शिवाय वाहू सुमने तव पदकमले प्रणाम करूया हो आत्मसुखाची हीच पाऊले हृदयी धरूया हो मान्य घ्यावी सेवा मुझी अल्पती सारी सद्गुरुराया प्रसन्न व्हावे भक्ताला तारी भक्तवत्सला तुझ्या कृपेची छाया दे राया त्रिभुवनी नाही तुझं नामा कोणी राक्षाया बेल फुलेही हाती घेऊनी मंजुळ तुळशीची जाई तुईची वाहू सुमने पुष्पफुलावाची बहुल सुमने चरणी वाहू सुवास दरवळला नित्य सुखाची द्यावी गोडी अजान भक्ताला शक्ती बुद्धी दे मन शांती दे तुलसी वंदाया कृपा प्रसादे श्री जगदेवा उद्धर सीताया वाहू सुमने प्रणाम करूया हो आत्मसुखाची पाऊले हृदयी धरूया सुमन सुगंधित सुमरले सुमन पुष्प सुधा पुष्पांजली अर्पण करतो गणपती बाप्पा करा स्वीकार गणपती बाप्पा जगण्याचे देवा जगण्याचे देवा लाभो ऐसे पहावेना सद्गुणाची देवा पाठो ऐसे मरणाची साधवे जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना आज आपण अनुराधा
कॉलेज ऑफ फार्मसी चिखली या ठिकाणी आहोत आणि श्री गणेशाचं आगमन या कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी भरगच्च कार्यक्रम 3 दिवसीय या ठिकाणी ठेवलेले आहेत. शालेय शिक्षणा व्यतिरिक्त धार्मिक आध्यात्मिकांचे जे धडे आहेत ते धडे या ठिकाणी कॉलेज देते आणि आपण विचारूया त्यांना की 3 दिवसीय हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये कशा कशा पद्धतीचं त्यांनी या कॉलेजमध्ये कार्यक्रम ठेवलेले आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम आपण ठेवले. आम्ही 3 दिवसाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर आज गणपतीची स्थापना आणि उद्या समजा ब्रेक राहील, काही आरती वगैरे, आणि 3 दिवसाचा गणपती असल्यामुळे परवा दिवशी समजा गणपती विसर्जन. तर कॅम्पस डायरेक्टर आमचे बियानी सर यांनी पण आमची खूप मदत केली आणि आमचे सिनियर्स, आमचे क्लासमेट्स वगैरे सर्वांनी खूप छान मदत केली. आणि आपण बघत आहात गणपतीचे हे डेकोरेशन वगैरे ही सरांची थीम होती आणि आमचे काही स्टुडंट्स त्यांनी थीम तयार केली. दुसरे काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. आज या ठिकाणी कॉलेजमध्ये श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे. धार्मिक आध्यात्मिक हे जे सण आहेत ते सण या ठिकाणी रुजवल्या जात आहेत आणि शिक्षण अभ्यास त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी काही जीवन असतं आणि आपण चांगल्या पद्धतीने ध्येय गाठावं हाच प्रयत्न या ठिकाणी कॉलेजच्या माध्यमातून होतो. काय सांगणार. जसं की आम्हाला हे गणपतीचं सुरू करण्याचं अगोदर काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर प्रयत्न करत राहिलो आम्ही. परमिशन काढल्या, सर्व परमिशन मिळाल्या आम्हाला. मुलांनी कॉपरेट केलं. दोन्ही कॉलेज मिळून आम्ही ही तयारी केलेली आहे. थीम सिलेक्ट करायची होती. थीम सिलेक्ट कशी करावं तर सरांची परमिशन घ्यावं, कसं करावं, सर हो म्हणतील की नाही म्हणतील, टायमावर काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. यामध्ये आम्ही सर्व तयारीला लागलो. लागता सामान आणायचं. मुलं थांबतात रात्रीपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत मुलं थांबली इथे. काम केलं मुलांनी सर्वांनी. इथे डेकोरेशन करायचं, सर्व करायचं. मुलं थांबतात, काही सामान आणायला पाठवतात, येतात. इथे स्टाफने सुद्धा खूप कॉपरेट केलं. प्रिन्सिपल आणि त्यांनी सरांनी खूप कॉपरेट केलं आम्हाला. त्यानंतर सर्व तयारी झाली, सर्व झालं. टायमावर पण काही ना काही सामान राहतच, तरी मुलं पळतात इकडे तिकडे, चालूच राहतं मुलांचं. शेवटपर्यंत मुलांनी काम या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय सुंदररित्या या ठिकाणी गणेशाचं आगमन या कॉलेजमध्ये झालेलं आहे. ताई आपलं नाव. माझं नाव गायत्री कवडे. मी फायनल इयरची विद्यार्थिनी आहे. काय सांगणार. आज आपण सहभाग नोंदवलेला आहे या याच्यामध्ये. विद्येचे आराध्य दैवत म्हणजे आपण गणपती बाप्पांना म्हणत असतो आणि कोणत्याही शुभ कामाची सुरुवात आपण त्यांच्या पूजेने करतो. तसंच या दरवर्षी हा उत्सव इथे साजरा होतो. तसंच यावर्षी पण उत्सव साजरा होत आहे गणपती बाप्पांचा. 3 दिवसाचा जो उत्सव अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद इथे विद्यार्थ्यांकडून असतो आणि टीचर्स लोकांचा पण खूप जास्त सपोर्ट आम्हाला यांना असतो. कशा पद्धतीने या ठिकाणी 3 दिवसीय कार्यक्रम आहेत. आज जशी स्थापना आली, उद्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन असते. तसेच रिझ्यूम कॉम्पिटिशन वगैरे अशा विविध स्पर्धा इथे होत असतात आणि 3 दिवसीय गणपती असल्यामुळे तर 3ऱ्या दिवशी आपला विसर्जन असतो, म्हणजे परवाला विसर्जन असते आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा इथे आयोजित केलेला असतो. ताई आपण सांगाल की या कॉलेजच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपल्या जाते आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण या ठिकाणी ओळखण्याचं कॉलेज या ठिकाणी काम करते. काय सांगणार. म्हणजे आपल्याकडे कसं आता गणपती बसवलाय तर दुसऱ्या दिवशी काय कॉम्पिटिशन ठेवतात. त्यात आपण डान्स कॉम्पिटिशन असतो, सोलो मध्ये करतात, ग्रुप मध्ये करतात. तर त्याच्यामधनं मुलांचा कसं कॉन्फिडन्स वाढतो, स्टेज डेअरिंग येते. त्यांचं कसं आपल्या आतले जे गुण असतात ते ओळखण्यात येतात आणि त्यांचा कसा त्याच्यातनं उत्साह पण वाढतो की आपल्याला तरी स्टेज डेअरिंग आहे. ते प्राइज डिस्ट्रीब्युशन केले जातात, नंबर काढले जातात, फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्यातनं कसं असतं मुलांना नंबर आला की कसं वाटतं की आपला नंबर आला यार, आपल्याला बी काहीतरी येतं म्हणून मुलं काय करतात पार्टिसिपेट करतात. म्हणून डान्स कॉम्पिटिशन ठेवतात. लास्ट डेला पण असतो, डान्स वगैरे करतात सगळेजण. खूप छान होतं. स्टॉप बद्दल काय सांगणार. प्राचार्य बियानी सर आणि त्यांचा जो स्टॉप आहे त्या पद्धतीने जे शालेय शिक्षणाचे धडे देत आहेत आणि त्या माध्यमातून संस्कृती सुद्धा या ठिकाणी जपल्या जाते. काय सांगणार स्टॉप बद्दल. स्टॉप म्हणला तर आमचा एकदम 1 नंबर आहे. कारण की ना बियानी सर आमचे जे प्रिन्सिपल सर आहे ते तर सगळ्यात अट्रॅक्टिव्ह आहे आणि ऍक्टिव्ह म्हणलं तर आमचे प्रिन्सिपल सरच ऍक्टिव्ह म्हणले की पूर्ण स्टाफ ऍक्टिव्ह राहणार आहे. बरोबर की नाही. आणि प्रिन्सिपल सर, स्टाफ वगैरे सगळे ऍक्टिव्ह म्हणले की स्टुडंटला बी कसं वाटतं की आपल्या टीचर लोकच एवढे ऍक्टिव्ह, आपण का नाही राहावं ऍक्टिव्ह म्हणून. स्टुडंट सुद्धा ऍक्टिव्ह राहतात. प्रिन्सिपल सर बी सांगतात असं करा, तसं करा, थीम वाईज करा, थोडं डेकोरेटिव्ह करा किंवा ऍक्टिव्ह राहा, प्रत्येक पार्टिसिपेट करा, स्पोर्टमध्ये करा, डान्समध्ये करा. असं सगळे टीचर लोक बी आम्हाला सपोर्ट करतात आणि आम्ही बी त्यांना तसा रिस्पॉन्स देतो. अशा पद्धतीने या ठिकाणी कॉलेजमध्ये 3 दिवसीय कार्यक्रम आहे. आपण बघतोय सर्व भरगच्च गर्दी विद्यार्थ्यांची आपल्याला दिसते
आणि इथला स्टॉप बद्दल आपण त्यांची माहिती घेतलेली आहे. आणि 3 दिवसीय वर्गचा कार्यक्रम अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली या ठिकाणी होणार आहे.